आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना 3 महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे। नमस्कार, माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ बहिणींनो, तुम्ही पाहत आहात तुमचं हक्काचं चॅनल MH नाऊ मराठी न्यूज। आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। बहिणींनो, आज सकाळपासूनच राज्यातील लाखो बहिणींच्या खात्यात एकत्रितपणे 4500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। पण हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात आले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती चूक टाळायची आहे, हे मी आज तुम्हाला पुराव्यासहित सांगणार आहे। एक महत्त्वाची सूचना, हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा। जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहिला किंवा मधूनच सोडून दिला तर तुम्हाला नेमकी प्रक्रिया समजणार नाही आणि कदाचित तुमचे पैसेही अडकू शकतात। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी MH नाऊ मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया। अनेक बहिणींना प्रश्न पडला असेल की हे 4500 रुपये नक्की कसले आहेत। बहिणींनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे आणि काही तांत्रिक कामांमुळे अनेक पात्र महिलांना त्यांचे हप्ते मिळाले नव्हते। सरकारने आता तो सर्व अनुशेष भरून काढण्याचं ठरवलं आहे। नोव्हेंबरचा हप्ता 1500 रुपये, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपये आणि चालू जानेवारीचा हप्ता 1500 रुपये, असे एकूण 4500 रुपये एकाच वेळी तुमच्या खात्यात जमा होत आहेत। ज्या भगिनींना आधीचे 2 हप्ते मिळाले होते त्यांना फक्त जानेवारीचे 1500 मिळतील, पण ज्यांना गेल्या 2 महिन्यांपासून 1 रुपयाही मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे। व्हिडिओ पूर्ण पाहत रहा, कारण पुढे मी जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। बहिणींनो, सरकारने या योजनेत आता मोठे बदल केले आहेत। अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन अर्ज भरल्याचं समोर आलं होतं। त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन फेरतपासणी सुरू झाली आहे। तुमच्या घरात सरकारी नोकरी आहे का? तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे का? तुमच्या नावावर 4चाकी गाडी आहे का? या सर्व गोष्टींची आता पडताळणी केली जाणार आहे। जर तुमची KYC अपूर्ण असेल तर तुमचे 4500 रुपये थांबवले जाऊ शकतात। पण घाबरू नका, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल की घरी बसून किंवा अंगणवाडी सेविकेच्या मदतीने ही KYC कशी पूर्ण करायची आहे। अजिबात घाई करू नका, माहिती नीट समजून घ्या। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्यात पैसे आले आहेत? MH नाऊ मराठी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार पुणे, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू आहे। बऱ्याच वेळा काय होतं, बँकेकडून मेसेज यायला उशीर होतो, त्यामुळे तुम्हाला वाटतं की पैसे आले नाहीत। पण असं नाहीये। तुम्ही स्वतः बँकेत जाऊन किंवा तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन तुमचा आधार लिंक स्टेटस आणि बॅलन्स तपासा। ज्या बहिणींचे बँक खाते आधार कार्डशी लिंक DBT ॲक्टिव्ह नाही त्यांना पैसे मिळायला अडचण येत आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, कारण मी शेवटच्या भागात तुम्हाला बँक खात्याची सेटिंग कशी तपासायची ते सांगणार आहे। लाडक्या बहिणींनो, फक्त 4500 रुपयेच नाही, तर सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडरचे पैसेही आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही। जरी विरोधक काहीही म्हणत असले तरी ही योजना पुढील 5 वर्ष अशीच जोरात सुरू राहील। त्यामुळे निश्चिंत रहा, फक्त तुमची कागदपत्रे अपडेट ठेवा। तर लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 4500 रुपयांच्या हप्त्याबद्दल
आणि KYC बद्दल संपूर्ण माहिती घेतली. मला खात्री आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील. तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का? आणि तुमचा जिल्हा कोणता आहे? हे कमेंटमध्ये MH9 मराठी न्यूजला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या MH9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.